नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 18 जुलैच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की सागर आदित्यला विचारत असतो, सांग मुक्ताने हे कधी केले? तुझा हात त्याने कधी भाजलाय? खरं सांग, नाहीतर यावेळी खोटं बोललास तर मी पोलिसात तक्रार करेन हा. इकडे आदित्य खूपच घाबरलेला असतो. तो ताचपडत बोलत असतो, मुक्ताने माझा हात नाही भाजला, मीच केले हे सगळं. हे ऐकून तर सगळ्यांना शॉकच बसतो. सागर तर रागाने त्याला मारायलाच जातो, पण हात आवर्त घेतो. आधी खूपच घाबरलेला असतो. माधवीताई सागरला म्हणतात, जरा शांत व्हा तुम्ही. त्यानंतर सावणी सागरला मागे सरकवते आणि ती आदित्यशी बोलते, आधी काय बोलतोयस तू? तू हे सगळं मुद्दाम केलंयस, पण का केलंस असं बाळा? सांग ना. आदित्य काहीच बोलत नसतो. मग सावणी जोरातच ओरडते, आदित्य बोल. मग आदित्य ताडकन उभा राहतो आणि म्हणतो, कारण त्या सतत तुला त्रास देतात, त्यांच्यामुळे तू सतत रडत असतेस. तुला रडताना पाहून मला खूपच वाईट वाटतं मम्मा. हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. तो म्हणतो, पप्पा पण काहीच वाटत नाही बघ पप्पा नाहीचं. पप्पा नेहमी त्यांच्याच बाजूने बोलतात, आपल्या बाजूने ते कधीच बोलत नाहीत, म्हणून मी त्यांना अडकवायला हे सगळं केलंय. सावणी सागर तर शॉकमध्येच असतात. हे ऐकून मुक्ताला फारच वाईट वाटत असतं. आधी बोलतो, तू पाहिलंस ना मम्मा, त्यांनी माझ्यावरती डाऊट घेतला आणि त्यांना प्रोटेक्ट केलं. पप्पा नेहमी त्यांच्याच बाजूने बोलतात, त्यांचीच बाजू घेतात. सागर सावणीचा हात मागे ओढतो आणि बाजूला करून आदित्यच्या समोर जातो. सागर बोलतो, तू चुकीचा होता म्हणून मी मुक्ताची बाजू घेतली आणि त्या बरोबरच आहेस त्यांच्या जागी. आणि इतका राग तिरस्कार त्यांच्या बरोबर का असं वागतोयस तू? आणि त्यांच्या रागापायात तू स्वतःचा हात भाजून घेतला आहेस. कुठून येतं तुझ्या डोक्यात सगळं हे? कोण भरवतंय सगळं? असं सागर त्याला चिडून विचारत असतो. तेव्हा आदित्यला आठवत असतं की त्याचं आणि हर्ष अंकलचं बोलणं. त्याने सांगितलेलं असतं की तू स्वतःला हर्ट करून घे आणि हे सगळं मुक्ताने केलंय असं दाखव. पण तो काहीच बोलत नाही. नंतर मुक्ता त्याच्याजवळ येते आणि बोलते, खरंच इतका राग करतोस का रे माझा? स्वतःबरोबर असं करून घेतलंस? प्लीज तू असं करून घेऊ नकोस. तू चिडू नकोस एवढा माझ्यावरती. आय एम सॉरी. माझ्यामुळे एवढा त्रास करून घ्यावा लागला स्वतःला. आय एम रिअली सॉरी असं म्हणत ती खूपच रडत असते. नंतर सागर पोलिसांकडे जातो. ते मागेच उभं राहून हा सगळा तमाशा बघत असतात. तो बोलतो, साहेब तुम्हाला सत्य समजलेलंच आहे. आय एम रिअली सॉरी. आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला, तुम्हाला इथं यावं लागलं. त्यावर पोलीस इन्स्पेक्टर बोलतात, हे बघा काय झालंय ते आम्हाला कळालंय. ह्यात मुक्ता कोळींची काहीच चूक नाहीये. तुम्हाला तुमच्या मुलाविरुद्ध तक्रार करायची आहे का? हे ऐकून सावणीला धक्काच बसतो. मुक्ता लगेच म्हणते, नाही कंप्लेंट करायची नाही. आमच्या घरचा प्रश्न आहे, आम्ही सॉल्व्ह करू. हे ऐकल्यानंतर पोलीस ठीक आहे असं बोलतात आणि तिथून निघून जातात. ते गेल्यानंतर इंद्रा आधीजवळ जाते आणि बोलते, बाला असं का वागलास रे तू? खोटं नाही बोलायचं. कधी त्या स्वातीला म्हणतात की सईला आणि ह्याला घेऊन जा, काहीतरी खायला दे. त्यानंतर स्वाती तिथून त्यांना घेऊन जाते. इकडे सागर रागाने सावनीकडे येतो. तिला विचारतो, आदित्यच्या चुकीबद्दल तू काय बोलणार आहेस? पण या सगळ्यात खरी तर तुझी चूक आहे. सावनी, हे संस्कार तू केलेस का माझ्या मुलावरती? तो कसा विचार करतोय तू पाहिलंस का? तुझ्यासोबत राहून राहून तो अगदी तुझ्यासारखा झालाय. इमोशनलेस, हट्टी आणि निगेटिव्ह. हे ऐकून सावनी रागाने त्याच्याकडे पाहते. स्वतःचा इंटरेस्ट बाजूला ठेवून आपल्या मुलावरती फोकस केला असतास ना, तर तो असा वागलाच नसता, असं सागर सावनीला म्हणत असतो. या वयात तो हे प्लॅन करतोय, सूड घेण्याच्या वाटेवर जातोय. काय आहे हे सगळं? सागर जोरातच ओरडतो. त्यावर सावनी बोलते, अरे हे बघ आदित्यने हे सगळं काही केलंय ना, ते मला खरंच काही कळत नाहीये. तो परत असा करणार नाही. त्यावर सागर रागात म्हणतो, तशी वेळच येणार नाही. मी यापुढे माझ्या मुलाला तुझ्यासोबत राहूच देणार नाहीये. हे सगळं सागरला ऐकून सावनीला शॉकच बसतो. मला आदित्यची कस्टडी हवी आहे असं सागर म्हणतो आणि ती मी मिळवणारच. सावनी त्याला म्हणते, नाही असं कसं करू शकतोस तू? मी आदित्यशिवाय राहू शकत नाही. तो माझा मुलगा आहे, मी आई आहे त्याची. सागर तिचं बोलणं तोडत म्हणतो, फक्त नावाला आई आहेस, एकही कर्तव्य पार पाडलं नाहीयेस तू सावनी. अजूनही विचार कर, स्वतःच्या मनाला विचार, तुला खरंच आदित्य हवा आहे का? अजूनही वेळ गेलेली नाही सावनी. तू लग्न कर, मजा कर, तू खुश राहा, पण आदित्यला विसर. आणि असंही तू प्रेम असल्याचं नाटक करतेस ना, ते एक दिवस त्याच्यासाठी विष बनेल आणि मी ते होऊ देणार नाही. तू बघच. त्यानंतर सागर रागाने चल आई असं म्हणत तिथून निघून जातो. इंद्राही त्याच्या मागून निघून जाते. हळूहळू सगळे निघून जात असतात. शेवटी मुक्ता पण जायला निघते. तर सावनी तिला थांबवते आणि हात जोडत म्हणते, मुक्ता प्लीज, आय एम सॉरी.
मला माहीत आहे आदित्यची चूक झाली. त्याच्या वतीने मी तुझी माफी मागते. पण प्लीज प्लीज माझ्या आदित्यला माझ्यापासून दूर करू नकोस. एकदा माझं आणि हर्षचं लग्न झालं ना की आमची पण छान एक फॅमिली असेल. आणि ती सागरला सांग की माझ्यापासून आदित्यला लांब करू नकोस. माझं इतक्या वर्षांचं स्वप्न आहे ग मुक्ता. तू प्लीज त्याला समजाव ना. निदान माझं एकतरी बाळ माझ्याकडे असू देत ना. आदित्य जर माझ्यासोबत नसेल ना तर काय अर्थ आहे माझ्या जगण्याला. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. प्लीज तू सांग ना सागरला. प्लीज तुझं ऐकेल ना तो. तू सांगितलं तर त्याला पटेल. मी भीक मागते मुक्ता प्लीज. सावनी खूपच गयावया करत असते. मुक्ता म्हणते नका काळजी करू तुम्ही. मी बोलेन सागरशी. आदित्यला तुमच्यापासून कोणीही लांब घेऊन जाऊ शकणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. हे ऐकून सावनीला बरं वाटतं. इकडे सीन चेंज होतो. सागर इकडे घरी आलेला असतो. त्याने वकिलांना फोन केलेला असतो आणि बोलतो नाही ॲडव्होकेट सावंत, मला माझ्या मुलाची आदित्यची कस्टडी हवी आहे. आता खूप झालं तमाशा. आता बाद झालं. मी माझ्या मुलाला 1 मिनिटसुद्धा सावनीकडे ठेवू शकत नाही. हे बोलत असताना मुक्ता तिकडे येते. तो बोलत असतो त्याच्यासाठी जे काय करायला लागेल ना ते करा. पण मला माझा मुलगा परत हवाय. दॅट्स इट. तो जितके दिवस सावनीकडे राहील ना तितका बिघडत जाईल. कळतंय का तुम्हाला. आणि मी माझ्या मुलाचं आयुष्य खराब झालेलं बघू शकत नाही. लवकरात लवकर केस फाईल करा. इकडे सागरचा भाऊ म्हणतो बरोबर आहे दादूस तुझं. आपला आदित्य आपल्याकडे आलाच पाहिजे. स्वाती पण बोलते नाहीतर काय. सावनी ना कधी चांगली आई होऊ शकत नाही आपल्या मुक्तासारखी. त्यावर मुक्ता बोलते मी काय बोलू आता यावरती. थँक्यू. तुम्ही मला चांगली आई म्हणता. आणि मला माहीत आहे तुमचं आदित्यवर खूप प्रेम आहे. त्याच्या भविष्यासाठी त्याच्यावरती योग्य आणि चांगले संस्कार मिळावेत असं तुम्हाला वाटते. त्याला कुटुंबाचं प्रेम मिळावं, कुटुंबाची व्हॅल्यू समजावी, यासाठी त्याने इथे राहावं अशी तुमची सगळ्यांची इच्छा आहे. त्यात काही चुकीचं नाही आहे. पण आधीचं काय. त्याला काय हवं आहे त्याचा विचार केला आहे का तुम्ही एकदा. तेव्हा इंद्रा रागाने म्हणते आदित्यचं काय त्याचं काय असं म्हणत ती मुक्ताजवळ येते. त्याला इकडे आवडतं. त्याला इकडं म्हावरा खायला मिळतो. त्याला सईबरं खेळायला मिळतं. त्याची इथं आजी आजोबा काका आत्या सगळी माणसं आहेत. त्याची तिकडे काय करतो तो एकटाच असतो भूतासारखा. ती बाई कधी त्याला खायला देईल तेव्हा त्या बाईच्या शॉपिंगमधनं आणि मेकअपमधनं वेळ मिळाला तर. पोराकडे लक्ष आहे का तिचं. हे मुक्ताला पटत असतं. इंदिरा बोलते बघावं तेव्हा मेली पिझ्झा खायला घालत असते त्यालाही. मुक्ता बोलते मम्मी तुमचे सगळे मुद्दे बरोबर आहेत. पण तो त्याच्या मम्मीशिवाय नाही राहू शकत. त्याचा जीव आहे त्यांच्यावरती. ती सावनीच्या डोळ्यात पाणी आलं ना तर त्याला त्रास होतो. तिला त्रास झाला तर तो चिडतो रागावतो. ती सुखात असेल ना तर तो आनंदात असतो. त्याचं सगळं आयुष्य त्याच्या आईभोवती आहे. सईचं पण असंच आहे ना. म्हणून तर जेव्हा कोर्टात तिला विचारलं की तुला कोणाकडे राहायचं आहे तेव्हा सई पटकन म्हणाली मुक्ताईकडे. मला सांगा माझी आणि सईची ओळख होऊन किती दिवस झाले होते. पण तेव्हा तिने सांगितलं आणि तिनं माझं नावही घेतलं. तेव्हा आमचं काही नातं पण नव्हतं. आणि आदित्य तर जन्मापासून त्याच्या आईबरोबर राहतोय. इतकी स्वतःच्या आईशी त्याची अटॅचमेंट आहे. तर तो असं म्हणेल का की कोर्टात मी तुमच्यासोबत राहणार आहे असं तुम्हाला वाटतंय का. तर इंद्राताई म्हणतात 1 मिनिट. तो का नाही निवडणार. माझा नातू आहे. तो या घरात परत यायलाच पाहिजे. काय ग तुझी गंगा नेहमी उलटी कशी वाहते ग. तो या घरचा आईलाय तर तुला काय त्रास होईल. मुक्ता बोलते काय बोलताय हो मम्मी तुम्ही. अहो मला का प्रॉब्लेम असेल. मुळात या वयात ना मुलाला आई किंवा बाबा हे निवडायची वेळच येऊ नये. किमान वेळ आलीच तर त्याच्या निर्णयासाठी त्याच्यावरती कोणती जबरदस्ती व्हायला नको. ती हे सगळं सागरकडे बघून म्हणत असते. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे की तो नाही राहू शकत त्याच्या आईशिवाय. त्याच्या आईवरती खूपच प्रेम आहे. तर सागर तुमची बाजू योग्यच आहे. तुम्ही कुठेही चुकत नाही. कदाचित तुम्ही केस उद्या जिंकाल पण म्हणून तुम्ही त्याला इथे घेऊन येणार का. आपण असं जबरदस्तीने त्याला या घरात आणलं तर सगळंच आपल्या विरोधात जाईल. आदित्य उद्या आपल्या घरात येईल पण तो आपल्या सगळ्यांपासून दुरावेल. सईच्या बाबतीत काय झालं होतं. माझा गैरसमज झाला आणि मी सावनीकडे सईला सोपवलं. पण सावनी बरं तिची काय अटॅचमेंट तयार झाली आहे का. नाही ना. ती सतत म्हणायची मला सावनी मामापासून दूर करा. मला आपल्या घरी घेऊन जा. हेच म्हणत होती ना. मग आदित्य काही वेगळं बोलणार नाही आहे. तुमच्या लक्षात येत आहे का. आपण जबरदस्ती मुलांना या घरात घेऊन आणलं तर ते प्रेम करणार नाहीत आपल्यावरती. आणि तुमचा मुद्दा काय आहे त्याचं चुकतंय ना हेच त्याला कळवायचं आहे ना. बाकी निर्णय नंतर होतील. हे सगळं बोलणं सई ऐकत असते आणि बोलते मुक्ताई जशी मी तुझ्यावर प्रेम करते तू मला आवडतेस तसं तू आदित्यला का आवडत नाहीस. तो तुझ्यावर
सारखा रागावत का असतो असे प्रश्न सई त्याला विचारत असते. मग मुक्ता सईला जवळ घेते आणि बोलते, माझं बाळते, आणि खाली बसून तिला समजावते, देवबाप्पाने माझ्या आयुष्यात सईमाऊ दिली आहे की नाही, कारण माझ्या नशिबात माझ्या सईमाऊचं प्रेम होतं, आणि सावनी मम्माच्या आयुष्यात आदित्यदादाचं, कारण सावनी मम्मा ही आदित्यदादाची आई आहे ना. जे त्याच्या नशिबात आहे ना ते त्याला मिळतं. आपण जास्त अट्टहास करायचा नाही आणि ते जबरदस्तीने मिळवायचे नाही. आणि ते एक वेळ मिळू पण शकतं, पण ते आपल्याकडे जास्त दिवस टिकून राहू शकत नाही. हे सगळं ती सागरला उद्देशून बोलत असते. नंतर ती सागर जवळ येते आणि बोलते, प्लीज रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नका. आणि आदित्यने तुम्हाला पप्पा मानलं आहे ना. अहो, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या प्रेमावरती विश्वास ठेवा. तो तुमच्यापासून कधीच लांब जाणार नाही. पण आता आपल्याकडून एकही चूक झाली ना तर ती आयुष्यभरासाठी आपल्याला महागात पडणार आहे. आदित्यची कस्टडी ची फाईल करू नका, त्याची केस करू नका. सागर सई एवढी छोटी असून सुद्धा तिचं मत कोर्टाने ग्राह्य धरलं होतं. आणि आदित्य तर तिच्यापेक्षा खूप मोठा आहे ना, त्याला नाही का विचारणार हा प्रश्न. आणि तुम्हाला खरंच वाटतंय का तो तुम्हाला निवडेल, तेही त्याच्या आईच्या विरोधात जाऊन. इकडे सीन चेंज होतो. आदित्य आणि हर्षवर्धन फोनवर बोलत असतात. हर्ष बोलतो, कमालच केलीस आदित्य. अरे हे जे तू काही केलेस ना तुझ्या मम्मासाठी, त्याला हिंमत लागते, आणि ती फक्त तुझ्यातच आहे. तू तुझ्या आईला वाचवण्यासाठी हे सगळं केलंस, आणि आता तू मला तर माझा मुलगाच वाटतोयस. आधी आपण आता एक टीम आहोत, टीम सावनी. त्यावर आदित्य म्हणतो हो, आणि म्हणतो आई ग. हर्ष म्हणतो, काय रे, काय झालं. आधी सॉरी, मी तुला विचारलंच नाही. तुला खूप भाजलंय का रे, खूप दुखतंय का रे. तू सांग हा मला, तू सगळं शेअर कर माझ्यासोबत बिनधास्त. आधी बोलतो, नाही अंकल, आय एम ओके. हर्ष मनातल्या मनात म्हणतो, दुखतंय तरी नाही म्हणतोय, हा तर खूप टफ निघाला. कमाल, मजा आ गया. हर्ष म्हणतो, आधी एक लक्षात ठेव, तुझ्या आईला ज्या लोकांनी त्रास दिला आहे ना त्या सगळ्यांना आपण धडा शिकवायचा. आणि या सगळ्यात तू एकटा नाही आहेस, मी कायम तुझ्यासोबत आहे. बरं, काळजी घे. ओके बाय. आधी पण बाय म्हणतो आणि फोन ठेवतो. इकडे हर्ष म्हणतो, जो मुलगा माझ्या सांगण्यावरून स्वतःचा हात भाजून घेऊ शकतो तो माझ्यासाठी काहीही करू शकतो. इकडे सागर मुक्ताला म्हणतो, बरोबर बोलतोय तुम्ही, थोडं थांबूया. इंद्राताई म्हणतात, ही सावनी म्हणजे डोक्याला ताप झालाय, मनस्ताप झालाय. आई एकविरे, हिचं लग्न लवकर होऊ दे आणि ती निघून जाऊ दे. समोर राहिल्यापासून रोज घरात क्लेश सुरू आहे. आमचं पोरगं आम्हाला परत मिळू दे. इकडे त्या मुक्ताजवळ येतात आणि म्हणतात, सुनबाई, घरातलं सगळं सामान संपले, उद्या ते वाण्याकडे जाऊन यादी दे. नाहीतर तू सावनीची मांडली करवली आहेस ना, लय प्रेम व तू चाललंय तुझं, पण तुझं लक्ष घराकडे पण असू दे, कळलं ना. असं बोलून त्या तिथून निघून जातात. नंतर मुक्ता साईला म्हणते, ए साई माऊ, तू का जागी आहेस, उद्या स्कूलचा फर्स्ट डे आहे ना. बघ, नवीन बॅग, नवीन युनिफॉर्म, सगळं नवीन नवीन असणार आहे. एक्सायटेड ना. ती बोलते हो. मग म्हणते, जा आवरून घे पटकन आणि पळ झोपायला. सई तिथून निघून जाते. मग सागर मुक्ताकडे पाहत असतो. इथेच हा भाग संपतो. आपल्याला हा